नमस्कार मित्रांनो, वाडीकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती पेपर क्रमांक 6च्या बुद्धिमत्ता या घटकाचे विश्लेषण पहा। मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये आपण चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याविषयी माहिती ठेवली। भाग 2 मध्ये आपण गणित या विषयाचे विश्लेषण सांगितलेले आहे। आता जो आपण पाहत आहोत भाग, हा भाग 3 हा बुद्धिमत्ता घटकावरील प्रश्न जे होते त्यामधील काही प्रश्नाचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉइंटला सबस्क्राइब करा। 76वा प्रश्न पहा मित्रांनो, 52 पत्त्याच्या एका गठ्ठ्यामधून एक पान पत्ता काढला असता तो बदाम असण्याची शक्यता किती? मित्रांनो, असे गणिते संभाव्यता या घटकात येतात आणि हे गणित कसे करायचे आपण पाहूया। पहा मित्रांनो, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून एक पान पत्ता काढला तो बदाम असण्याची शक्यता किती असते? आता एकूण 52 पत्त्यामध्ये एकूण बदाम किती राहते मित्रांनो? तर 13 पानं राहतात। किती राहते? 13 पानं। आता 13/52, 52 पैकी 13 पानं हे काय? बदाम पान आहे। आता इथे भागाकार करूया। 13 × 13, 13 × 52 म्हणजेच किती? 1/4 ही शक्यता आहे। म्हणजे पर्याय क्रमांक किती मित्रांनो? पर्याय क्रमांक 1। 77वा प्रश्न पहा मित्रांनो, एका त्रिकोणी संख्येचा पाया 10 आहे तर त्रिकोणी संख्या कोणती असेल? आता त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे मित्रांनो? n+1 डिवाइड बाय 2। पहा संख्या किती आहे, पाया किती आहे याचा? तर 10। 10 अधिक 1/2 म्हणजेच 10। 10 ने 1 11/2, 2 1 2 5 10 म्हणजेच 11×5 55 म्हणजेच त्रिकोणी संख्या कोणती असेल? तर 55। त्यानंतर 78 नंबरचं उदाहरण पहा, आकृतीत त्रिकोण किती आहे? पहा मित्रांनो, हे सोडवायचं कसं गणित? तर इथे त्रिकोणी संख्या जे आहेत आपल्या 1 3 6 10 15 आणि 21 ह्या जर माहीत असल्या, हे एक लक्षात ठेवून द्यायचं। 1 3 6 10 15 21 या म्हणलं, इथे पहा सगळ्यात खालचा पाया पाहायचा। हा पाया कितीचा आहे? तर 1 2 3 इथे ही संख्या ठेवून द्यायच्या। 1 3 6 1 3 6 हे संख्या ठेवून द्यायच्या। आता याची बेरीज करायची। पहा 1 3 6 याची बेरीज किती झाली? 10। पुन्हा यामधील हे अंक, पहिला अंक सोडून द्यायचा म्हणजेच राहिलेला कोणता अंक आहे? 3। हा 3 याच्यात ऍड केला की 13 ही संख्या येते। पहा 1 3 6 10 15 21 हे अंक आपण घेतले। त्यानंतर इथे 1 3 6 जे पाया आहेत तिथे आपण 1 3 6 अंक लिहिले, त्याची बेरीज केली। किती? 1 3 6 ची बेरीज 10 झाली। आणि त्यानंतर परत हे 6 अंक सोडून द्यायचे आणि राहिलेले अंक किती आहे? तर 3। हा दुसरा अंक घ्यायचा। दुसरा अंक कोणता आहे? 3। तर 10 आणि 3 13। अशा पद्धतीने इथे एकूण त्रिकोण 13 आहेत मित्रांनो। किती आहेत? तर 13। यामध्ये त्रिकोण किती, चौकोन किती असे आकृत्या येतात, त्यासाठी माझे काही व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहेत, ते आवर्जून पहा। कारण यामध्ये जर आकृती वाढली, जर इथे चौथा पाया निर्माण झाला तर गणित कसं सोडवायचं या संबंधित पूर्ण व्हिडिओ माझे आवर्जून पहा। 79 नंबर गणित पहा, 1 डिसेंबर 2006 रोजी रविवार असेल तर 1 डिसेंबर 2009 रोजी कोणता वार असेल? मित्रांनो, 1 डिसेंबर 2006 आणि 1 डिसेंबर 2009 यामध्ये 3 वर्षाचा फरक आहे आणि या दरम्यान एक लीप वर्ष येते। एक लीप वर्ष येते ते म्हणजे 2008, तिथला एक दिवस जास्तचा। असे एकूण किती दिवस झाले? 4। आता 1 डिसेंबर 2006 ला वार कोणता आहे? रविवार। तिथून 4 वार समोर जा,
म्हणजेच कोणता वार येईल? गुरुवार. फक्त इथे डिफरन्स पाहायचा किती वर्षाचा आहे आणि त्यामध्ये किती लीप वर्ष येतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि ते लीप वर्ष जेवढे येतात तेवढे तिथे ऍड करायचे. एकूण जी बेरीज होईल मग नंतर त्याचा डिफरन्स काढता येईल. तर रविवार आहे तर इथे किती येईल? गुरुवार येईल. 80 नंबर उदाहरण पहा मित्रांनो. एक घड्याळ दर तासाला 25 सेकंद मागे पडते. सकाळी 7 वाजता बरोबर लावलेले घड्याळ सायंकाळी 7 वाजता कोणती वेळ दाखवेल? पहा मित्रांनो, इथे सकाळी 7 वाजता घड्याळ चालू केली, बरोबर टाइम लावलेला, आणि सायंकाळी 7 वाजता कोणती वेळ दाखवेल म्हणते. प्रत्येक तासाला किती? 25 सेकंद मागे पडते. आता प्रत्येक तासाला जर 25 सेकंद मागे पडत असेल तर एकूण तास किती झाले? सकाळी 7 ते संध्याकाळी 7, 12 तास. म्हणजेच प्रत्येक तासाला 25 तास, म्हणजेच एकूण किती? 300 सेकंद घड्याळ मागे पडेल. आता 300 सेकंद म्हणजेच किती? 5 मिनिट. 12 तासाची घड्याळ म्हणजे सायंकाळी 7 वाजता कोणती वेळ दाखवल प्रत्यक्ष घड्याळात? तर या 7 वाजल्यामधून 5 मिनिटं वजा केले म्हणजे 6 वाजून 55 मिनिट ही वेळ दाखवेल. इथे पर्याय क्रमांक 1. 81वा प्रश्न पहा. 3 वाजून 31 तासाचे 3:31 तासाचे तास मिनिट सेकंदात रूपांतर करा. पहा, 3:31 चे तास मिनिट आणि सेकंदात रूपांतर करायचे. मित्रांनो, हे जे आहे 3 हे तास आहेत, हे तास आहे. आपल्याला या संख्येचे तास मिनिट आणि सेकंदात रूपांतर करायचे. हे तास झाले. परंतु पहा, हे जे 3 आहे आणि 1 याचं रूपांतर तासाने मिनिट आणि सेकंदात कसं करायचं? तर या जे 3 आहे याला 6 न गुणायचं. कशानं गुणायचं? 6 न. आणि या पदाला 36 न गुणायचं. कशानं गुणायचं? 36. आता जर 1 ला 36 न गुणलं तर किती होते? 36. सायंत्रिक 18 आणि हे 3. पहा, 3 तास 18 मिनिट आणि 36 सेकंद हे त्याचं रूपांतर होईल. म्हणजे इथं पर्याय क्रमांक कोणता येईल मित्रांनो? तर 4. आता जर असं एक उदाहरण असेल 4.25 याचं तास मिनिट आणि सेकंदात रूपांतर करा असं जर गणित आलं तर काय करायचं? पहा, याला 36 न गुणलं, याला 6 न गुणतो आणि हे 4 तास. आता 36 न जर 5 ला गुणलं तर 180 होत आहे. इथे साइन दोन्ही 12, 4. परंतु या 180 हे पूर्णता घ्यायची नाही. याचे रूपांतर करा. आता मिनिटात रूपांतर जर केलं तर कंप्लीट किती मिनिटं व्हायले? 3 मिनिटं. म्हणजेच इथे काहीच उरत नाही. इथे काहीच उरत नाही म्हणजे 0. आता हे 3 मिनिटं इथे ऍड करा. किती झाले? 15. आणि हे 4 म्हणजे 4 तास 15 मिनिटं 0 सेकंद. हे लक्षात ठेवा की 6 न गुणायचं, इथे 36 न गुणायचं. परंतु जे गुणाकार येतो ते आपल्याला मिनिटामध्ये ट्रान्सफर करता आला पाहिजे, की याचं रूपांतर इकडं करता आलं पाहिजे. 82 उदाहरण पहा. वेन आकृती सांगा. सोने, तार, चांदी. पहा, या डायग्राम मधून पहिली डायग्राम पहा. हा तार आहे. हा काय? तार. तार हा सोन्याचाही असू शकतो आणि तार हा चांदीचाही असू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही वेन डायग्राम येईल. 83 नंबरचा पहा मित्रांनो. सर्व ससे बदक आहे, सर्व बदक कावळे आहे. आता अनुमान पहा. सर्व बदक ससे आहे, सर्व ससे कावळे आहे. आता यामध्ये अनुमान कोणतं सत्य आहे? अनुमान 1 सत्य, अनुमान 2 सत्य, दोन्ही सत्य, दोन्ही असत्य. आता हे सोडवायचं कसं पहा मित्रांनो. सर्व ससे बदक आहे. पहा, सर्व ससे
बदक आहेत. हे बदक. ठीक आहे. सर्व बदक कावळे आहेत. सर्व बदक कावळे आहेत. हे कावळे. ठीक आहे. पहा, सर्व ससे बदक आहेत आणि सर्व बदक कावळे आहेत. आता अनुमान पाहूया. सर्व बदक ससे आहेत. सर्व बदक ससे आहेत का? नाही. सर्व ससे बदक आहेत. सर्व ससे बदक आहे, पण सर्व बदक ससे नाही. हे अनुमान चुकीचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व ससे कावळे आहेत. सर्व ससे हे कावळे आहेत. म्हणजे अनुमान 2 बरोबर. म्हणजे उदाहरण पर्याय क्रमांक 2 हे सत्य राहील. 84 उदाहरण पहा. 9 सेमी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याची प्रत्येकी 3 सेमी बाजू असलेले घनाकृती ठोकळे तयार केले असता एकूण किती ठोकळे तयार होतील? पहा, 9 सेमी घनाकृती ठोकळा, त्यापासून किती घनाकृती ठोकळे तयार करायचे? 3 सेमी बाजू असलेले. 3 सेमी बाजू असलेले घनाकृती ठोकळे. म्हणजेच इथे मोठ्या घनाचे घनफळ भागीला छोट्या घनाचे घनफळ. आता मोठी संख्या कोणती होती? 9. 9चा घन 729 आणि 3चा घन 27. आता जर 27 न जर 729 ला जर भागितलं तर उत्तर किती येते मित्रांनो? 27. म्हणजे इथे किती ठोकळे तयार होतील? तर 27. गणित पाहूया मित्रांनो. योग्य अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा. BCC डॅश BC डॅश ABCC डॅश B डॅश CA. आता इथे एकूण अक्षर किती आहेत? तर 16. किती आहे? 16. आता 16 म्हणल्यावर 4-4चा गट तयार करावा लागेल. हा 4चा गट, हा 4चा गट, इथे सुद्धा 1 2 3 4चा गट आणि 4. पहा, BCCA इथे ए टाकता येते. पहा, BCCA नंतर BCCA BCCA म्हणजे ही सिरीज तयार व्हायली. BCCA 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 अशा पद्धतीने ही सिरीज तयार होत आहे. म्हणजे इथे कोणता येईल? ACAC पर्याय क्रमांक 4. 86 उदाहरण पहा. जर पुनरावृत्तीला परवानगी नसेल तर ऑरेंज या शब्दाच्या अक्षराचा वापर करून किती भिन्न 6 अक्षरी शब्द तयार करता येईल? मित्रांनो, अक्षर किती आहेत? तर 1 2 3 4 5 6. 6 अक्षर आहेत. मग क्रमाने लिहा. 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6. आता याचा सगळ्याचा गुणाकार करा मित्रांनो. पहा, 1 गुणिला 2 2, 2 6 साइन चौक 24, 24 पंच 120, 120 गुणिला 6 म्हणजे 720. या सगळ्याचा जर गुणाकार केला तर किती येईल? 720. 87 उदाहरण पहा. मालिका पूर्ण करा. 22 15 8 1 डॅश आणि वजा 13. इथे फरक कितीचा आहे? 7चा. इथे 7चा. इथे फरक 7चा. इथे सुद्धा 7 करावं लागेल मायनस. म्हणजेच इथे किती येईल? वजा 6. वजा 6 मध्ये पुन्हा 7चा फरक घेतला तर वजा 13. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 88 पहा गणित. वेगळा शब्द बाहेर काढा. 22 33 44 57 66 77. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न. 22च्या पाड्यात पहा, 11च्या पाड्यातील संख्या सगळ्या पहा. 22 33 44 इथे किती पाहिजे होती? मग 55. म्हणजे वेगळा शब्द कोणता झाला? तर 57. पर्याय क्रमांक 3. 89 गणित पहा. मालिका पूर्ण करा. 2 10 30 68. तर यामध्ये समोरचा अंक कोणता राहील? पर्याय पहा. पहिला पर्याय 105, दुसरा 130, 86 आणि 125. मित्रांनो, पहा पद्धत कशी आहे याची. तर 1चा घन अधिक 1 म्हणजेच किती? 2. 2चा घन अधिक 2, 2चा घन 8 आणि 2 10. 3चा घन अधिक 3 म्हणजेच किती झाले? 3चा घन 27 आणि 3 30. 4चा घन अधिक
4 म्हणजे 4चा घन 64 आणि 4 68. आता 5चा घन अधिक 5 म्हणजे 5चा घन 125 अधिक 5 म्हणजेच किती झाले 130. पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? तर 2 उत्तर येईल. 90व गणित पहा. जर परवा रविवार असेल तर परवा कोणता वार होता? पहा, परवा रविवार होता. परवा रविवार असेल म्हणजे आज कोणता वार असेल? शुक्रवार. ठीक आहे, इथून परवा रविवार राहील. आता परवा कोणता वार होता? परवा कोणता वार होता मग? तर बुधवार होता. अतिशय सोपा प्रश्न. पर्याय क्रमांक 1. 91 नंबर. विसंगत पर्याय निवडा. पहा, 1, 8, 9, 36, 25, 216, 49. मित्रांनो लक्षात ठेवा, वर्ग आणि घन जर पाठ असेल तर तुमचे अर्धे गणित सहज सॉल्व्ह होतात आणि पाहता क्षणी तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. पहा, इथे 1चा वर्ग हे 8 म्हणजे घन असेल, 2चा घन. त्याच्यानंतर इथे 9 काय आहे? 3चा वर्ग. 36 काय आहे? तर 6चा वर्ग. पण इथे 4चा घन पाहिजे होता. इथे काय पाहिजे होता? 4चा घन पाहिजे होता. पहा, 5चा वर्ग 25, 6चा घन 216, 7चा वर्ग 49. म्हणजे 1 वर्ग 1 घन, 1 वर्ग 1 घन, 1 वर्ग 1 घन, 1 वर्ग अशी स्कीम आहे. परंतु इथे पहा, आता इथे आपल्याला काय पाहिजे होतं? 4चा घन पाहिजे होता. 4चा घन किती पाहिजे होता? तर 64. मात्र इथे किती आहे? 36 आहे. म्हणजे ऑड नंबर कोणता झाला? तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे ऑड नंबर झाला, वेगळा गणित. पहा मित्रांनो, 92 गणित. ए बी चे वडील आहे, सी डी चा मुलगा आहे, ई डी चे सासरे आहे. जर ए डी चा नवरा आहे तर ई सी चा कोण? मित्रांनो, नात्यावरचे गणिते सोडवताना आपल्याला जरासं वाचन चांगलं पाहिजेत आणि जरासं सहसंबंध समजला पाहिजे, तेव्हा नात्यावरचे गणिते सहज येतात. पहा, इथे ए बी चे वडील आहे, ए बी चे वडील आहे. हे बी चे वडील कोण आहे? ए. नंतर सी हा डी चा मुलगा आहे, म्हणजे हे सी, हे डी. सी हा डी चा कोण आहे? मुलगा आहे. आता इथे नाते सांगितले नाही नेमकं कसं आहे, कोण आहे ते. ठीक आहे. आता इथे पहा, डी ई हे डी चे सासरे आहेत. डी चे सासरे कोण आहेत? तर ई हे सासरे आहे. त्यानंतर पहा, जर ए डी चा नवरा आहे, ए हा डी चा कोण आहे? नवरा आहे. हा नवरा आहे. ठीक आहे, म्हणजेच हे नवरा बायको. ठीक आहे, आणि हे दोघं भाऊ. आता हे एची पत्नी कोण? तर डी. त्याच्यानंतर काय म्हणते? ई सीचा कोण? ई हा सीचा कोण? ई हा सीचा कोण असेल? तर आजोबा. प्रश्न समजून घ्या, कारण जर तुमचा सहसंबंध समजला नाही तर बऱ्याच जणांचं नातू सुद्धा उत्तर येऊ शकते. प्रश्न काय विचारला? ई हा सीचा कोण? तर हा आजोबा. 93 गणित पहा. पुढील क्रमांक सांगा. 3, 9, 21, 45, 93 समोरचा संबंध काय? पहा मित्रांनो, अतिशय सोपं. 3 दुनी 6, त्यामध्ये 3 मिळवा. 9 दुनी 18, त्यामध्ये 3 मिळवा. 21 दुनी 42, त्यामध्ये 3 मिळवा. 45 दुनी 90, त्यामध्ये 3 मिळवा. 93 झाले. 93 दुनी 186, 186 मध्ये जर 3 मिळवले तर उत्तर किती येईल? 189. 64 गणित पहा. आकृतीत 4च्या विरुद्ध कोणता अंक असेल? 4च्या विरुद्ध कोणता अंक असेल? मित्रांनो, गणित हे सोडवताना पहा कसं सोडवायचं. इथे कॉमन कोणता आहे? तर 3. त्यानंतर
क्लॉकवाईज जायचं, म्हणजे 3 2 5, 3 2 5. इथे सुद्धा कसं जसं 3 6 4, 3 6 4. आता 3च्या विरुद्ध कोणता अंक राहिलेला कोणता आहे 1, आणि 5च्या विरुद्ध 4 किंवा 4च्या विरुद्ध 5, 6च्या विरुद्ध 2, 2च्या विरुद्ध 6. आपल्याला प्रश्न काय विचारला, 4च्या विरुद्ध काय, तर काय 5. त्यानंतर 95 गणित पहा. एक माणूस पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, नंतर तो डाव्या बाजूला वळतो, नंतर तो उजव्या बाजूला वळतो, परत तो उजव्या बाजूला वळतो, नंतर तो पूर्ण मागे वळतो, शेवटी तो डाव्या बाजूला वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? मित्रांनो, दिशेवरचे गणिते सोडवताना फक्त जरासं कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि गणित सोडवत गेले तर निश्चित आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळते. पहा आपण हे गणित कसं सोडवायचं ते पाहूया. पहा, एक माणूस पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, त्यानंतर तो डाव्या बाजूला वळतो, त्याची डाव्या बाजूला वळला, त्यानंतर हे संपलंय, नंतर उजव्या बाजूला वळतो, उजव्या बाजूला वळला, त्यानंतर परत उजव्या बाजूला वळतो, परत उजव्या बाजूला वळतो, नंतर तो पूर्ण मागे वळतो, पूर्ण मागे वळतो म्हणजे पाठीमागे जातो, म्हणजे इथून परत जातो, वळतो म्हणजे पुन्हा या बाजूला येतो, नंतर तो वळून असं जातो, डाव्या बाजूला वळतो. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल, म्हणजे इथून परत डबल गेला, तो डाव्या बाजूला गेला, तर कोणत्या दिशेला असेल तोंड, तर पश्चिम दिशेला. 96 गणित पहा. 1.2 चा वर्ग किती? 1.2 चा वर्ग किती? आता 12 चा वर्ग किती? 144. पहा, म्हणजेच पॉइंट कुठे येईल? 1 आणि 1 2, म्हणजे इथे 1.44. जर गणित असं असतं की 0.12 चा वर्ग काढा, 0.12 चा वर्ग काढा, तर मित्रांनो 144 उत्तर आलं असतं. परंतु हे 2, म्हणजेच इथे आपण कसं लिहिलं असतं, 0.12 गुणिला 0.12. आता हे पॉइंट 2 नंतर इकडे 2 नंतर म्हणजे किती झाले असते 4, म्हणजे 1 2 3 4, आणि इथे पॉइंट आला असता, म्हणजे 0.0144 हे उत्तर आलं असतं. म्हणजे इथे 1.2 चा वर्ग किती? 1.144 हे उत्तर अपेक्षित आहे. 100 वगैरे पहा मित्रांनो. प्रश्नार्थक ठिकाणी कोणते अक्षर येईल? पहा, A C F क्वेश्चन मार्क O U. तर इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येईल? पहा, A C F क्वेश्चन मार्क O U. पहा मित्रांनो, यामध्ये किती अक्षर आलेले आहेत? B. यामध्ये 2 अक्षर आलेले आहेत, D आणि E. इथे किती अक्षर पाहिजेत मग? तर 3. आता 3 अक्षर येण्यासाठी पहा, अक्षर कोणकोणते राहतील? तर इथे राहील GHI. GHI. इथे कोणता अक्षर राहील मग? तर J अक्षर राहील. कोणता राहील? J. Jच्या नंतर इथे 4चा डिफरन्स, इथे 5चा डिफरन्स, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येईल? तर J. इथे 1चा फरक, इथे 2चा फरक, इथे 3 अंकाचा फरक, इथे 4, इथे 5. ही सिरीज वाढत जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण सराव पेपर 6 चं बुद्धिमत्ता हे विश्लेषण पाहिलंय. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा.